आम्ही सगळे जायचं माझ्या घरी. त्यांना सांगायचं सगळे 8 जण जाणार आहेत, फक्त तुमचा मुलगाच एकटा राहिला जायचं. हा म्हणला बाकी सगळे दुसऱ्याच्या घरी गेलो. सगळे 8 जण तयार आहेत, तुमचा मुलगा फक्त एकटा राहिला. मग दुसऱ्याच्या घरी जायचो आम्ही. त्यांना म्हणायचं सगळे 8 जण तयार आहेत, ते एकटं नको व्हायचं. तसं नाही, तर खरंच तयार आहे. आम्ही सगळ्यांच्या घरी जायचो. नाही 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 काका, आम्ही सगळे तयार आहे म्हणून म्हटलं तू पण मी विचारून आणि घे. पप्पा आता ह्यांना विचारा, इथं स्पीकर ऑन आहे. मी तुम्हाला काय बोलले होते, मला यायचं नाही. तुम्हीच म्हणता ना विचारा, मी काय बोलले होते, मला लिहायचं राहिलं, मी येत नाही म्हणून. पण ह्यांचं म्हणणं आहे की परत आठवडाभर कॉलेज आहे, परत आता रोज अभ्यास करणार, तर अजून बोलून त्यापेक्षा आज सुट्टीत जाऊन नाही. तर मी स्वतः बोलले होते की मला यायचं नाही म्हणून. काय करायचं फक्त जवळ यायचं का? हा, इस्कॉन मंदिरला थोडा वेळ तिथं बसून येतो, शांतता असतील जरा. लांब आहे का? लांब आहे का? नाही, आम्ही पाहिलंच नाही अजून, बघतोय. जवळच वाटतं ती सानिका. 20-25 मिनिटं लागतात. पाय बांधलं काय? नाही, ऑटोने जातो ना, ऑटोने जातो. आपण कसं व्यवस्थित आहे की नाही? काय होतं? हा, मी तिकडे येते, सगळ्यांची पालकांना वाटतं की सगळ्यात चालल्या म्हणून सगळे काम होते. नाही, आम्ही फोटो टाकतो ना तुम्हाला काढून. नाही कसं असतं, तुम्ही तुमच्या जबाबदारीने जा, तुम्ही या. त्याचं दायित्व सोडून नका, सोबत कुठलं ये. हा, 2:30 पर्यंत जातो, 5 पर्यंत येतो परत. पण व्यवस्थित जा बरं का, सगळ्यांना सांगतोय. हो. प्रत्येकाच्या पालकाला काय वाटतं, सगळ्या मुली येत जाऊ द्या, मग ते जाऊ शकते. तुम्ही तुमच्या जबाबदारी व्यवस्थित जा, व्यवस्थित या. मॅडम पण आहेत सोबत. हा हा आणि प्रत्येक मॅडम म्हणजे तुमच्या जबाबदारी पाठवा, तुमच्या टीचर करा, असं करा. त्यामुळे तुम्ही सगळे व्यवस्थित जा. आता बघा कोण सांगू राहिलाय. नाही, सगळ्यांचं आधीच विचारलं होतं ते. खरंच या सगळ्या निघत होत्या. ती मध्येच रोशनी म्हणली की मध्ये एकटीच आपण इथं रोज सोबत जेवतो राहतो, असं तसं सोडून जावं वाटतं ना, म्हणून चल म्हणलं. घरचे काय म्हणते बघते, माहिती नाही तर मला जायचं पण नव्हतं. नाही का कसं असतं, सगळ्या व्यवस्थित व्यवस्थित या, काही वातावरण खराब आहे बघा, काय सांगतो. हो हो काका. तुमचं एकत्र जा या. हो ठेवू का? हो. सगळ्यांच्या घरी फोन करायचं, सगळे तयारीत नाही. आमचं पण आधी असंच होतं, संभाजीनगरला पण फोन केला ना प्रत्येकाला आम्ही असं. पण आता कुठे, आता मी जेन्युअनली येणार नव्हते ना यार, तुम्ही म्हणालेत म्हणून येईल मी. चला जाऊ द्या. चल यार, पायल बघ काहीतरी तुझं पण. जाऊया. चल. हाय गाईज, तर फायनली आत्ता 3:15 वाजले आणि आमचं आवरून झालं आहे आणि आम्ही निघालो आहे. ॲक्च्युली आमचं अजून पण ठरलं नाही की नेमकं कुठे जायचं आहे, पण आवरून तरी खाली आलो आहे. बघतोय अजून सानिका, रोशनी वगैरे बघताय कुठे जायचं आहे ते. गाईज, जरा तुमचे मुखडे दाखवा सुंदर. ते सानिकाचं लक्षच नाही आहे. चलो आम्ही निघतोय, जाऊ लवकरच. किती तो सज्जन. आम्ही आलो होतो इथे इस्कॉन मंदिरात आणि इथेच बालाजी मंदिर आहे. तर मला इथे आल्यावर असं क्लिक झालेलं की भाई मी हे कुठेतरी आधी पाहिलं आहे, पण मला नंतर जेव्हा आत गेले ना, म्हणजे बाहेरचं जे होतं ना कृष्ण वगैरे, ते नाग वगैरे, ते पाहिल्यावर असं वाटलं होतं की मी आली आहे आधी इथे. पण आत्ता जेव्हा मी आतमध्ये गेले तेव्हा ते ओपन होताना वगैरे पाहिलं, किंवा तिथं बाहेरचा स्पेस वगैरे पाहिला ना, तेव्हा आठवलं की जेव्हा मी 1ला होते ना तेव्हा इथे मी ट्रिपला आले होते. आणि लिटरली मला ते सगळं बघितल्यानंतर इतकं छान वाटलं बाई. आणि खरंच मिस यू गाईज, जे माझे क्लासमेट होते 8ला 9ला 10ला, खरंच इथे आल्यावर म्हणजे सगळ्यांची खूप आठवण आली. आणि खूप इथे खरंच बाकीच्या पण गोष्टींनी खूप छान आहे. मंदिर पण आहे, शांतता पण आहे. म्हणजे मंदिराच्या आतमध्ये खूप जास्त छान वाटतं आणि खूप छान वाटते मला पण. काय काय गुरुद्वारामध्ये कधी न बघितल्यासारखं का बघताय तुम्ही? साईडला भेटत
बघा ही बाई पण एक इथं सर्दी खोकला चालू आहे आणि यांना गोळा खायचं पडलेलं. फक्त अनुष्का आणि मी आम्ही दोघी इथं बघा काय चालू आहे. हो पकडून बघा फक्त. काही का ही आम्ही 7 जणी बसलोय त्याच्यात गोळा खातोय याचं एवढं मोठं पाणी ते सांडतंय सगळ्यांच्या कपड्यावर आणि 7 जणी एकाच ओटात मध्ये बसलोय. हे पुढे दुखत काहीच मी बघा कशी बसलेली लिटलरी. बघा रिक्षा थांबली आम्ही उतरलोच आहे आणि एका ऑटो मध्ये आम्ही 7 जणी. 7 जणी आम्ही एकाच ऑटोमध्ये थांबलोय आणि आम्हाला गोळा अजिबात खाता येत नव्हतं तर आम्ही रस्त्यावरच थांबले. दाखव रस्ता